सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. श्रोतेहो नमस्कार. निरामय या आरोग्य पत्रिकेच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. आज दमाविकार तज्ज्ञ डॉक्टर तुषार बायस्कर यांना आपण आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार मॅम. मी आपलं स्वागत करते आहे कार्यक्रमामध्ये. श्रोतेहो, आज आपण जागतिक अस्थमा दिनानिमित्त डॉक्टरांशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सर, सुरुवातीला आपण हा जो जागतिक अस्थमा दिन साजरा केला जातो, पाळला जातो, त्या संदर्भात माहिती सांगूया. जागतिक अस्थमा दिन म्हणजे ज्याला आपण वर्ल्ड अस्थमा डे म्हणतो, हा साधारणतः मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी साजरा केला जातो. तर हा साजरा करण्यामागे उद्देश एवढाच आहे की जगभरातील जे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये अस्थमा या आजाराबद्दल जे जागरूकता आहे ती निर्माण व्हावी. अस्थमा आजार हा काय आहे, याला आपण कसा नियंत्रित ठेवू शकतो, त्याचा योग्य उपचार काय आहे हे लोकांना माहिती व्हावं आणि त्याची योग्य उपचार पद्धती काय आहे याच्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी म्हणून हा साजरा केला जातो. सर, अस्थमा किंवा दमा हा आजार होण्याची कारणं काय आहेत, मुख्य कारणं काय आहेत, ती आपण सांगूया. कारण जनरली याच्यामध्ये काय आहे की दोन प्रकारचे अस्थमाचं हे राहते. एक तर ॲलर्जिक अस्थमा, ज्याला अटोपिक अस्थमा म्हणतो आम्ही. दुसरा नॉन ॲलर्जिक. ॲलर्जी म्हणजे काय आहे की असे कुठले तरी बाहेरचे घटक आपल्या वातावरणातले जे आपल्या शरीरात गेल्यामुळे किंवा श्वासनलिके गेल्यामुळे आपली जी श्वासनलिका आहे ना ती त्याला जास्त रिस्पॉन्स देते किंवा अतिसंवेदनशील बनते आणि त्याच्यामुळं पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो, खोकला येते आणि छाती दाटल्यासारखी वाटते. तर याला आपण ॲलर्जिक दमा म्हणतो. ठीक आहे. आणि दुसरा असते नॉन ॲलर्जिक दमा, जे अनुवंशिकता म्हणजे अनुवंशिकरित्या किंवा बाहेरचे जे की केमिकल्स आहेत त्याच्या ट्रिगरमुळं अस्थमा होते. ठीक आहे. तर हे दोन प्रकारचे आहेत. तर याच्यामध्ये मोस्टली जो कॉमन अस्थमा आहे तो आहे ॲलर्जिक, त्याला अटोपिक अस्थमा म्हणतो. हा जनरली चाइल्डहूडमध्ये होते, म्हणजे वयोगट 2 ते वयोगट 12पर्यंत, त्याला आपण चाइल्डहूड अस्थमा म्हणतो. आणि दुसरा जो आहे ज्याला आपण नॉन ॲलर्जिक म्हणतो तो जनरली ॲडल्टमध्ये होते, म्हणजे 18 वर्षाचे वयोगट जो आहे त्याच्यानंतरच्या वयोग्रुपमध्ये आपल्याला आढळते. बाहेरची जी काही कारणं असतील, पदार्थ असतील किंवा तुम्ही सांगितलं वातावरणाचा असर असेल, तरी पण आपण त्यांना काय सांगू, मुख्यत्वे काय गोष्टी असल्या पाहिजे की ज्याच्यापासून त्यांनी बचाव केला पाहिजे, तर त्याला आपण जाईल. ॲलर्जन म्हणतो. तर ॲलर्जन कसे आहेत माहिती आहे की ॲलर्जन जनरली काय असतात, पोलन ग्रेन्स म्हणजे आपल्या जे फुलातले जे परागकण आहेत ते जे हवेत मिसळतात ते मुख्य ॲलर्जन्स आहेत. त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकांच्या घरी आपण पाळीव प्राणी म्हणजे जे पेट आहेत, पेट वापरतो. तर पेटच्या शरीरावरचे जे फिदर्स आहेत, फिदर्स बाहेर हवेमध्ये येतात. त्या फिदर्समध्ये त्यांच्या शरीरावरचे जे बारीक बारीक डेड सेल्स असतात ना ते हवेमध्ये मिक्स होतात आणि मग ते मिक्स होऊन आपण जेव्हा श्वास घेतो तर आपल्या श्वासनलिकेमध्ये ते गेल्यानंतर ते आपल्या श्वासनलिकेच्या लेअरला स्टिम्युलेट करतात आणि त्याच्यामुळं मग काही लोक जे अस्थमॅटिक असतात ना त्यांना श्वास घ्यायला त्रास होते, खोकला यायला लागते. याच्या व्यतिरिक्त अजून बरेचसे असे पदार्थ राहतात खाण्यामधले की त्या खाण्याची पण बऱ्याचशा लोकांना ॲलर्जी राहते. काही लोकांना टमाटरची ॲलर्जी असते, काही लोकांना लसूणची ॲलर्जी असते. असे भरपूर घटक आहेत. त्यानंतर आपल्या हवेमधले पण बरेचसे घटक आहेत. जसं आता पोल्युशन आहे, पोल्युशनमध्ये बारीक बारीक कणं राहतात, वेगवेगळे गॅसचे कणं राहतात, ते पण ॲलर्जन म्हणून काम करू शकतात. तर असे खूप सारे व्हरायटीज ऑफ ॲलर्जन्स आहेत की ज्याच्यामुळं अस्थमाच्या पेशंटला जो दम्याचा जो एपिसोड आहे किंवा दम्याचा जो अटॅक आहे ना तो स्टिम्युलेट होते आणि पेशंटला त्रास होते. म्हणजे काही ॲलर्जीचे जे घटक आहेत ते अजिबात तुमच्या नियंत्रणात नाहीत, काही तुमच्या नियंत्रणात असू शकतात. खाण्याचे पदार्थ असतील, ॲलर्जी जर लक्षात आली आहे की टमाटा खाल्ल्याने मला त्रास होतोय, तो टाळला जाऊ शकतो. किंवा तुम्ही जसं सांगितलं की पाळीव प्राणी जर तुमच्या घरामध्ये आहेत, आपण त्यांचं लसीकरण करून घेतो आणि इतर बाबींपासून आपण बचाव करतो, पण ॲलर्जीसारखा जो त्रास आहे, तुम्ही सांगितलं की त्यांच्या अंगावरचे केस असतील किंवा डेड स्किन असेल, त्याला आम्ही पेट डॅन्डर्स म्हणतो. पेट डॅन्डर्स. तर पेट डॅन्डर्स इज अ व्हेरी नोन ॲलर्जन्स, म्हणजे ते खूप प्रचलित ॲलर्जन आहे. तर त्याच्यापासून बचाव करायसाठी आपल्याला आपलं स्वतःचं प्रोटेक्शन करणं, मास्क वापरणं किंवा आपले जे पेट आहेत त्यांची वारंवार काळजी घेणं, ज्याला आपण ब्रशिंग म्हणतो वगैरे जे आहे,
तर जेणेकरून आपल्याला ते आपल्या घरातल्या हवेमध्ये मिक्स होतील नाही आणि आपल्याला त्याच्यापासून जो अस्थमाचा जो त्रास होऊ शकते तो होणार नाही. म्हणजे थोडी बारकाईने ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. पाळीवर प्राण्यांवरती आपलं प्रेम असतं, पण थोडं जर असं लक्षात आलं की त्रास होते, थोडं दूर राहता येईल किंवा तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने काळजी घेता येईल. आणि राहिला प्रदूषणाचा प्रश्न, तर तिथे तर आपण सांगूच यानंतर की आपण काय काळजी घेतली पाहिजे. सध्या मला प्रश्न हा विचारायचा आहे की ही सगळी कारणं आपण सांगितलीत, ॲलर्जिक असेल किंवा नॉन ॲलर्जिक असेल, पण याची सुरुवातीची लक्षणं, जसं बालदमा आहे तो बालवयात होणार आहे, पण तरी काय लक्षणं दिसतात की आपण पटकन त्याच्यावरती उपचार करू शकतो? बरोबर आहे. कारण की आता याच्यामध्ये दम्यामध्ये किंवा अस्थमामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की पालकांना लक्ष द्यायला हवं की बाबा आपल्या मुलाला किंवा मुलीला दमा असू शकतो. त्याची मुख्यत्व लक्षणं अशी आहेत की पाल्याला वारंवार खोकला येणं, वारंवार श्वास घ्यायला त्रास होणं, किंवा कधी कधी तुम्ही बघितलं असेल की आपली जी घाटी आहे, म्हणजे गावाकडची मुलं, गावाकडचे आईवडील असं घाटी म्हणतात की घाटीमधून सुसू आवाज येते, खरखर येते, सुसू आवाज येते, हा घरघर आवाज येतो कधी कधी माझ्या मुलाला किंवा मुलीला, म्हणजे खोकला येतो आणि घरघर आवाज यायला सुरू होतो. तर हे टिपिकल अस्थमाचं लक्षण आहे. म्हणजे आणि टिपिकल तुम्हाला असं ऐकायला मिळणार की काही दिवस पेशंट बरा, काही दिवस माझं मूल बरं असते आणि काही दिवस अचानक त्याला काय होते की एकदम खोकला येतो, दम भरून येतो आणि घाटीमध्ये खुरखुर सुसू सुसू असा आवाज येतो. तर हे टिपिकल अस्थमाचं लक्षण आहे. असं जेव्हा आपल्याला पालकाला आढळून येईल तेव्हा त्यांनी लगेच जे फुफ्फुस रोग तज्ज्ञ आहे किंवा MD मेडिसिन आहेत अशा डॉक्टरांना दाखवून आपल्या मुलाचं योग्य निदान करून घेणं गरजेचं आहे. कारण की त्याच्यासाठी गरजेचं आहे की जेवढ्या लवकर आपण दम्याचं निदान करू तेवढ्या लवकर आपल्याला समजणार तो आजार काय आहे, तो कसा होतो आणि तो कोणत्या कोणत्या घटकांमुळे ट्रिगर होतो आणि आपण काय काळजी घ्यायला पाहिजे. तर मुख्यतः ते 3च लक्षणं, दम भरून येणं, खोकला येणं आणि आपली घाटी किंवा छातीमध्ये असा सुसू सुसू असा आवाज येणं. उपचारामध्ये मग काय काय असतं? कुठल्या प्रकारचा उपचार असतो? फक्त औषध गोळ्या दिल्या जातात किंवा आणखीन काय? प्रथम मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जसं आता आपण दम्याबद्दल बोलतोय, तर मी पहिलं सांगितलं आहे की दमा हा लहान म्हणजे 2 ते 12 वयोगटामध्ये खूप जास्त कॉमन आहे. म्हणजे तसं जर आपण ओव्हरऑल पॉप्युलेशनमध्ये जर विचार केला तर असं म्हणा की 15% चिल्ड्रन्स आर अफेक्टेड विथ द अस्थमा. आणि हे मागच्या 30 वर्षापासून हे प्रिव्हॅलन्स दिवसेंदिवस वाढत आहे. तर याचं कारण आपल्याला साहजिकच माहीत आहे की पोल्युशन वाढत आहे. लहान मुलांमध्ये अस्थमाचं प्रमाण खूप जास्त राहते आणि त्याच्यामुळंच त्याचं निदान जर योग्य पद्धतीनं झालं, कमी वयात जर झालं, तर त्याचा त्या मुलाच्या ॲक्टिव्हिटीवर किंवा त्याच्या जीवनशैलीवर खूप कमी प्रमाणात असर होईल आणि मूल एक चांगला आनंदी त्याचं आयुष्य जगू शकते. आणि तेच जर समजा त्याचं निदान व्हायला जर खूप उशीर झाला तर त्याचं मग शाळेमध्ये जाणं थोडंसं कमी होईल याच्यामुळे एपिसोडमुळं, त्याच्या खेळण्यावर थोडासा प्रभाव होईल आणि त्याच्या अभ्यासावर पण त्याचा परिणाम होणार. कारण की त्याला वारंवार तरी त्रास होईल आणि योग्य डॉक्टरचा जर आपण सल्ला नाही घेतला तर मग काय तात्पुरती ट्रीटमेंट होईल. तात्पुरती ट्रीटमेंट झाल्यामुळे काय होईल की थोडं 2-4-5 दिवस त्याला बरं वाटणार, परत त्रास व्हायला लागणार. असं झाल्यामुळे डिले होणार आणि योग्य निदान न झाल्यामुळे त्याला जो लॉंग टर्म रिलीफ व्हायला पाहिजे तो होणार नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता उपचाराबद्दल आपण जर बोलायचं झालं तर उपचार एकदम सोपे आहेत दम्याचे. आणि सगळ्यात महत्त्वाचा उपचार मी तर असं म्हणेल की जसं आता ॲलर्जी हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे दम्यामध्ये. आता जे ॲलर्जन्स आहेत ज्याच्यामुळं अस्थमाचा श्वास हा ट्रिगर होतो, त्याच्यापासून जर आपण बचाव करू शकलो, त्याच्या अगोदर आपल्याला हे महत्त्वाचं पाहिजे की आपण कुठल्या गोष्टीला ॲलर्जिक आहोत किंवा कुठल्या गोष्टीला आपला दमा किंवा आपला श्वास हा ट्रिगर होते. असं नाही की प्रत्येक पेशंटमध्ये प्रत्येकच घटक कारणीभूत असणार, असं नाही आहे. तर याची एक प्रॉपर टेस्टिंग राहते, त्याला आपण स्किन प्रिक ॲलर्जी टेस्ट म्हणतो. ते एक ॲलर्जी टेस्टिंग राहते. त्याच्यामध्ये आपल्याला हे माहीत पडणार की आपल्याला कोणत्या ॲलर्जनचा धोका आहे किंवा कोणत्या ॲलर्जनमुळे आपला दमा ट्रिगर होतो. तर हे तुम्हाला केव्हा समजणार, जेव्हा तुम्ही योग्य डॉक्टरकडे जेव्हा जासाल तेव्हा ते डॉक्टर तुम्हाला ॲलर्जी टेस्टिंग ॲडवाईस करतील किंवा तुमच्या हिस्ट्रीवरून त्यांना हे समजणार की तुम्ही कोणत्या ॲलर्जनला सेन्सिटिव्ह आहात. तर हे जेव्हा पालकांना माहीत होईल तेव्हा पालक त्याची काळजी घेतील किंवा एखादा जर पेशंट असेल तर तो स्वतः त्याची काळजी घेणार. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण असं म्हणतो बऱ्याचदा आमच्या मेडिकल फील्डमध्ये. प्रिव्हेन्शन म्हणजे प्रतिबंध हा सगळ्यात मोठा उपचार आहे. तर दम्याच्या पेशंटमध्ये पण हेच आहे. पहिल्यांदा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की तुमचा दमा कसा आहे, कोणते ॲलर्जन्स आहेत. ते ॲलर्जन्सचा कॉन्टॅक्ट कमीत कमी यावा याच्यासाठी तुम्ही काळजी घेणं हे सगळ्यात महत्त्वाचा उपचार. सेकंड उपचार जर समजा तुम्हाला दम्याचा एपिसोड आला, म्हणजे दम भरून यायला लागला, खोकला आला, सुंसू यायला लागला, तर तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जातात तर आम्ही त्याच्यामध्ये 2 प्रकारची औषधं राहतात. एक ब्रॉन्कोडायलेटर्स, दुसरं असते आपलं कंट्रोलर थेरपी. ब्रॉन्कोडायलेटरमध्ये काय होते की दम आपल्याला का लागते, दमामध्ये आपले जे श्वासनलिका आहे ते आकुंचन पावते, म्हणजे छोटी होते.
ते छोटी होत असल्यामुळे आपल्याला आपलं जे एअर घ्यायची जे हे म्हणजे पुरेसा हां, श्वास आपण आपल्याला घेत नाही. घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त एफर्ट्स घ्यावं लागतात, वर्क करावं लागतं. तर ब्रॉन्कोडायलेटर थेरपीमुळे काय होते की आपण त्याला ते इनहेलेशन फॉर्मॅटमध्ये असते, की आपण वाफारा ऐकलं असेल तुम्ही, की वाफारा घेतो किंवा आजकाल इनहेलर्स पण आलेले आहेत. ते इनहेलर आपल्या श्वासनलिकेमध्ये जाऊन आपले जे श्वासनलिका आकुंचन पावलेली असते त्याला ते मोठं करते आणि आपल्याला श्वासाचा जो त्रास आहे तो कमी होते, आपला मार्ग मोकळा होतो आणि आपण मार्ग. चांगला श्वास घेऊ शकतो. श्वास घेऊ शकतो. हां. आणि दुसरं आहे कंट्रोलर थेरपी. कंट्रोलर थेरपीमध्ये कसं आहे की आता अस्थमामध्ये नेमकं काय प्रॉब्लेम होते की हे जे ॲलर्जन्स आहेत, हे ॲलर्जन्स आपल्या श्वासनलिकेमध्ये जाऊन इन्फ्लमेशन करतात. इन्फ्लमेशन म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे तिथं सूज आणतात. सूज आणल्यामुळं काय होते की आपल्याला श्वास घ्यायला त्रास होते. त्याची मग जे आपल्या श्वासनलिकेची जे कॅलिबर आहे ते छोटं होते. तिथं कप जास्त तयार होते आणि पेशंटला वारंवार त्रास व्हायला लागते. तर या कंट्रोलर थेरपीमध्ये ज्याच्यात स्टेरॉइड नावाचे म्हणजे ग्लुकोकॉर्टिकॉइड नावाचे जे इनहेलर फॉर्मॅटमध्ये औषध असते, ती तिथं गेल्यानंतर ते इन्फ्लॅमेशन कमी करते आणि इन्फ्लॅमेशन एकदा का कमी झालं तर पेशंटला बऱ्यापैकी लॉंग टर्म रिलीफ भेटते. म्हणजे तुम्हाला असं जाणवणार नाही, जर समजा एखादा पेशंट ब्रॉन्कोडायलेटर किंवा त्या इनहेलर थेरपीवर जर असेल, तो महिन्यानमहिने वर्षानुवर्ष लोकांना काहीच त्रास होत नाही. म्हणजे इतकी सुंदर औषध आहेत. हां. तर पण ते महत्त्वाचं हे आहे की ते प्रॉपर पद्धतीने घेतलं गेलं पाहिजे. तर बऱ्याचदा काय आहे की डॉक्टर देतात, पण प्रॉपर टेक्निकनं पेशंट किंवा पालकांना प्रॉपर टेक्निक माहीत नसल्यामुळे ते योग्य पद्धतीने घेतल्या जात नाहीत. त्याच्यामुळे पेशंटला रिलीफ मिळत नाही आणि मग वारंवार पेशंट डॉक्टरकडे येतात. बऱ्याचदा थोडं बरं वाटलं की औषधांकडे दुर्लक्ष पण होतं, निष्काळजीपणा केला जातो. तुम्ही सांगितलंच सर आता की अगदी चांगलं लाईफ ते जगू शकतात. बिलकुल. पण थोडं आपण हे पण सांगूया की दमा जर तुम्हाला होतो आहे, थोडं दुर्लक्ष केलं गेलं तर अस्थमाचे अटॅक पण येतात. तर बरोबर. त्याचं ते गांभीर्य आपण सांगूया, म्हणजे आपण काळजी घेणं किती चांगली गोष्ट आहे हे बरोबर. लक्षात येईल. याच्यामध्ये पहिल्यांदा मी हे सांगणार की मी तुम्हाला हे सांगितलं की ट्रिगर्स असतात अस्थमाचे. त्याच्यामध्ये 1-2 ट्रिगर मी अजून सांगतोय तुम्हाला. थंड हवा आणि एक्झरसाइज हे 2 अजून ट्रिगर्स आहेत अस्थमाचे. बऱ्याचदा एखादा ज्याला अस्थमा आहे तो जर एकदम थंड हवेमध्ये, थंड वातावरणामध्ये जर गेला तर त्याला अस्थमाचा एपिसोड प्रेसिपिटेट म्हणजे त्याला अस्थमाचा एपिसोड येऊ शकतो. दुसरं काही मुलांना असं असतं की व्यायाम भरपूर एक्झरसाईज करून जेव्हा येतात ना तेव्हा पण अस्थमाचा एपिसोड येऊ शकतो. म्हणजे हे 2 अजून महत्त्वाचे ट्रिगर्स आहेत. अस्थमाच्या पेशंटची खासियत काय आहे की अस्थमाचा पेशंट इन बिटवीन एपिसोड एकदम नॉर्मल असतो. तुम्हाला असं वाटणारही नाही की याला कोणता आजार आहे किंवा याला अस्थमा आहे असं वाटणारही नाही. पण जेव्हा त्याला तो अस्थमाचा एपिसोड किंवा अटॅक येणार तेव्हा त्याला अचानक एकदम खोकला यायला लागणार, अचानक दम भरून येईल, छाती खरखर करायला लागणार. आणि त्या केसेसमध्ये जर समजा त्याला इमिडिएट ट्रीटमेंट नाही मिळाली, डॉक्टरकडे जर समजा बऱ्याच जास्त की काही खेडेगावामध्ये लांब असतात, खूप उशीर लागते, त्याच्यामध्ये तो अस्थमाचा एपिसोड खूप जास्त प्रमाणात वाढू शकतो. त्याच्यामध्ये त्याची ऑक्सिजन लेवल कमी होऊ शकते. पेशंटला सायनोसिस येऊ शकते. सायनोसिस म्हणजे आपले ओठ आणि आपले जे नखं वगैरे बोट आहेत ते एकदम काळे निळे पडणं. ते याचं लक्षण असते की तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं जे प्रमाण तुमच्या त्वचेपर्यंत जे पोचायला पाहिजे ते योग्य प्रमाणात पोचत नाही आहेत. तर ते एकदम सिरियस प्रकारचा अस्थमाचा एपिसोड म्हणू शकतो आपण त्याला एकदम सिव्हिअर अस्थमा किंवा स्टेटस अस्थमॅटिक असं त्याला नाव आहे. त्याला जर इमिडिएट ऑक्सिजन, इमिडिएट जे आपलं वाफाऱ्याची ट्रीटमेंट आहे, इंजेक्शन आहेत, हे जर इमिडिएट जर नाही मिळाले तर कदाचित त्याच्यामध्ये जीव जाण्याचा पण धोका असू शकतो. त्याच्यामुळे आपण खूप जास्त याच्याबद्दल काळजी घेतली पाहिजे. सर, अनुवंशिकतेबाबत मला हे विचारायचं आहे की ज्यांच्या इथे आहे हिस्ट्री, तर त्या घरातल्या मुलांना बालदमा होईलच असं काही आहे का, किंवा त्यांना प्रौढ वयात तो दमा उफाळून येईल, काय सांगता येईल आपल्याला? हां, तर बालदम्याचं ज्याच्यामध्ये अनुवांशिकता आहे, अनुवांशिकता जनरली काय आहे की अनुवांशिकता म्हणजे काय की आपल्या आईवडिलांपासून काही घटक आपल्यामध्ये येतात, काही आजारही आपल्यामध्ये येतात, त्याला आपण अनुवांशिकता म्हणतो. दमा हा अनुवांशिक आजार आहे बऱ्यापैकी, म्हणजे मॅक्सिमम केसेसमध्ये अनुवांशिकता आपल्याला सापडते. म्हणजे आई वडील जे पॅरेंट्स आहेत त्या 2 पॅरेंट्सपैकी एका पॅरेंट्सला जर समजा दमा असेल तर त्यांच्या येणाऱ्या जे अपत्य आहेत त्या अपत्यांमध्ये 25 to 30% रिस्क असते दमा व्हायची. म्हणजे सोप्या शब्दात आपण असं समजून घेऊ की बाबा एखाद्या जे पॅरेंट्स आहेत त्यांना जर समजा 4 अपत्य होत असतील भविष्यामध्ये, तर त्यातल्या एखाद अपत्याला 1 ते 2 अपत्याला दमा व्हायची शक्यता आहे. जर 2पैकी एका पॅरेंट्सला जर दमा असेल तर, आणि समजा 2च्या दोन्ही पॅरेंट्सला जर दमा असेल तर ती शक्यता मग 50% जाते. म्हणजे दर 2पैकी एका मुलाला दमा होऊ शकते. म्हणजे इतकी अनुवांशिकता स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळं दोघांना जर दमा असेल
तर त्यांनी थोडं सतर्क राहायला पाहिजे की बाबा आपल्या मुलांना दमा व्हायची शक्यता आहे. त्याच्यामुळे त्यांनी खोकला, दम लागणं, वारंवार डॉक्टरकडे बा खोकल्यासाठी आणि दम लागायसाठी जर आपलं मूल आपण नेत आहे, तर हे हिस्ट्री डॉक्टर तर विचारतातच, पण डॉक्टरांना सांगणं गरजेचं आहे की आम्हाला आमच्या दोघांपैकी आम्हाला याला दमा आहे किंवा आम्हाला दोघांनाही दमा आहे. कारण त्याच्यामुळं डायग्नोसिस लवकर होईल आणि डॉक्टरनी मदत होऊ शकते. आणि अनुवांशिकतेला आपण काही करू शकत नाही, कारण की तो आपल्या जेन्सवर अवलंबून आहे, त्याला आपण बदलू नाही शकत. कोणते घटक आपल्या हातात आहेत, जे बाहेरचे घटक आहेत, जे अस्थमाला ट्रिगर करतात, त्या घटकांची काळजी कशी घ्यायची ती आपण करू शकतो. पण जो अनुवांशिकतेमधून जो काही जीन्स आलेला आहे आपल्या म्हणजे मुलांमध्ये, पाल्यांमध्ये, तर त्याला आपण नाही बदलू शकत. नक्कीच आपल्या हातात काळजी घेणं आहे, ती काळजी आपण घेऊ शकतो. आपल्या डॉक्टरांपर्यंत आपण वेळेत पोहोचणं आणि सांगितलेले औषधोपचार घेणं, आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. सर, त्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न मला हा विचारायचा आहे की हा दम्याचा जो आजार आहे, तर त्याच्या उपचाराविषयी पण काही गैरसमज असतात, तर ते पण आपण सांगूया. आता मी रोज पेशंट पाहतो, बऱ्यापैकी अस्थमाचे पेशंट येतात माझ्याकडे. तर सगळ्यात महत्त्वाचा गैरसमज मला आजपर्यंत जो आढळला आहे तो आहे आपली जी इनहेलर थेरपी म्हटलो ना, त्याला कॉमन जे लोक आहेत, लेमॅन, त्याला स्प्रे म्हणतात, ते पंप म्हणतात. ॲक्च्युली सोप्या भाषेमध्ये पंप म्हणतात किंवा स्प्रे म्हटलं जातं त्याला. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा गैरसमज आहे तो लोकांमध्येच पसरलेला आहे की बाबा एकदा जर पंप किंवा स्प्रे जर दिला तर तो आपल्याला नेहमीच वापरावा लागते, त्याची सवय लागते. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे आणि सर्वात चुकीचा गैरसमज आहे. तुम्हाला मी सांगू इच्छितो की हे जे इनहेलर किंवा हे जे स्प्रे थेरपी आहे, तर याचा शोध बरेच वर्ष झाला लागून, म्हणजे खूप बऱ्याच, मला वाटते 40-50 वर्ष तरी झाला असेल अंदाजे. तर म्हणजे हा एक वन ऑफ द सगळ्यात महत्त्वाचा शोध आहे अस्थमाच्या ट्रीटमेंटमध्ये. दम्याच्या ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा माइलस्टोन आहे इनहेलर थेरपी जी निघाली आहे ती. त्याच्या अगोदर काय व्हायचं माहिती आहे का, की त्याच्या अगोदर फक्त तुम्हाला गोळ्या असायच्या, खोकल्याचं औषध असायचं. पण इनहेलर थेरपी आल्यापासून अस्थमाच्या मॅनेजमेंटमध्ये एकदम क्रांतिकारक बदल आलेला आहे. आणि म्हणजे त्याच्यानं अस्थमाच्या पेशंटच्या लाईफस्टाईलमध्ये एकदम आमूलाग्र बदल आलेला आहे. ते आपल्याला पहिले मान्य करावं लागेल. आणि याच्यामध्ये लोकांचा जो गैरसमज आहे की इनहेलर डॉक्टरने दिले की ते आपल्याला वापरावंच लागते आणि त्याची सवय पडते, मग ते आपण बंद नाही करू शकत, हा एकदम चुकीचा आहे. याच्यामध्ये मला हे सांगायचं वाटते की आता बघा, कुठलाही जो आजार आहे त्या आजारात एक स्पेसिफिक ड्युरेशन ऑफ ट्रीटमेंट असते. आता तुम्ही घ्या, समजा एखाद्याला मलेरिया झाला आहे, त्याची ट्रीटमेंट एक 3 ते 5 दिवस चालते. एखाद्याला टायफॉईड झाला आहे, त्याची ट्रीटमेंट 7 ते 14 दिवस चालते. तर असाच आपला जो दमा आहे, तर दम्यासाठी पण एक समजा एखाद्याला जर सिव्हिअर एपिसोड आलेला दमाचा, तर त्याला आम्ही साधारणतः 1 ते 2 महिने कंटिन्यू इनहेलर थेरपी देतो, कारण जेणेकरून त्याचं जे कंट्रोल आहे ते प्रॉपर व्हावं. आणि त्याच्यानंतर मग रेग्युलरली आम्ही असेस करतो. आणि त्या इनहेलरमध्ये कसं आहे की एक स्टेप वाईज एक फॉर्मॅटमध्ये औषध असतात, म्हणजे कमी पॉवरचे, थोडेसे अजून जास्त पॉवरचे, त्यापेक्षा जास्त पॉवरचे. मग आम्हाला जर वाटलं की एका महिन्यानंतर बाबा याचा सिम्पटम्स बऱ्यापैकी कमी झाले आहेत आता, तर आम्ही मग त्याला थोडंसं त्याचं पॉवर कमी करत एकदम मिनिमम मेडिसिनवर त्याला मॅनेज करू शकतो, ती इनहेलरवरच. आता इनहेलर लोकांना वाटते की नाही डॉक्टर साहेब आम्हाला गोळ्या द्या तुम्ही, आम्हाला इनहेलर नका देऊ. लोकांना गोळ्या रोज घेण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही वाटत, पण इनहेलर रोज म्हणावं किंवा 1 महिना म्हणावं, ते घेण्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम वाटते. तर याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की गोळ्या जेव्हा आपण घेतो, गोळ्या आपण तोंडावाटे घेतो, आपल्या पोटात जाऊन मग ते पूर्ण शरीरामध्ये ते औषध पसरते. पण आपल्याला दमा हा आजार कशाचा आहे, फुफ्फुसाचा आहे, श्वासनलिकेचा आहे. आपल्याला औषध फक्त फुफ्फुसामध्ये किंवा श्वासनलिकेमध्ये पाहिजे, आपल्याला बाकी ठिकाणी पाहिजे का, पोटामध्ये नाही पाहिजे, आपल्याला हार्टमध्ये नको, आपल्याला ब्रेनमध्ये नको. पण आपण जेव्हा गोळी घेऊ तेव्हा ते सगळ्याच अवयवामध्ये जाणार, ते इथं तर जाणारच, फुफ्फुसामध्ये, श्वासनलिकेमध्ये जाणार जिथं गरज आहे, पण ते ब्रेनमध्ये जाईल, ते हार्टमध्ये जाणार, ते किडनीमध्ये जाणार, ते लिव्हरमध्ये जाणार, जे नको आहे आपल्याला. पण या इनहेलर किंवा स्प्रे थेरपीमध्ये काय होते की आपण आपलं औषध श्वासाच्या वाटे घेऊन राहिलो. तर श्वासाच्या वाटेमध्ये घेतल्यामुळे त्याचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे की आपल्याला जिथं औषध गरजेचं आहे तिथंच ते चाललं आहे, बाकी शरीरामध्ये कुठंही ते जात नाही. त्याच्यामुळे साईड इफेक्टचे प्रमाण एकदमच निग्लिजिबल आहे, एकदमच कमी आहे. तो सगळ्यात मोठा फायदा आहे, जो की पेशंट लोकांना माहीत नाही राहत. की बाबा त्यांना वाटते की सरांनी आम्हाला आता इनहेलर सुरू केलं, हे आम्हाला नेहमीच घ्यायचे आहे, याची आदत पडते. आणि त्याच्यामुळे बरेचसे जे आहेत पॅरेंट्स लोक, आम्ही इनहेलर सुरू करतो पण ते सुरूच नाही करत. आम्हाला म्हणतात सुरू करतो, पण नंतर सुरू करत नाही. आम्ही जे मेडिसिन गोळ्या वगैरे लिहून देतो त्या गोळ्या सुरू करतात. नंतर काही दिवसांनी परत येतात, सर आम्हाला बरं वाटलं नाही आहे, आमचा आजार बरा झाला नाही आहे. मग त्यांना ही गोष्ट समजून सांगावं लागते की इनहेलर इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थेरपी इन अस्थमा कंट्रोल. तुम्ही जर इनहेलर जर नाही घेतलं तर असं म्हणा की तुम्ही 90% जे थेरपीचा जो पार्ट आहे तो घेतलाच नाही. त्याच्यामुळं इनहेलर थेरपी सगळ्यात महत्त्वाची आहे.
त्यांना सवय लागते हे चुकीचा गैरसमज आहे. कारण की जे ड्युरेशन ऑफ ट्रीटमेंट आहे 15 दिवस 1 महिना इन्हेलर ते तुम्हाला घ्यावंच लागते. त्याच्यानंतर तुम्हाला असं नाही की रोजच सुरू ठेवावं लागते. तुमचा अस्थमा जर कंट्रोल झाला तर आपण मध्ये गॅपही देऊ शकतो, मध्ये ब्रेक देऊ शकतो. नंतर जेव्हा तुमचा त्रास वाढणार तेव्हा नंतर परत इन्हेलर सुरू करू शकतो. पण इन्हेलर हे खूप महत्त्वाचे आहे आणि इन्हेलर थेरपीशिवाय अस्थमा मॅनेजमेंट इम्पॉसिबल आहे. नक्की श्रोते हो, ही माहिती तुम्ही अगदी लक्षपूर्वक काळजीने ऐका आणि तुमच्या घरी किंवा तुमच्या आसपास जर कोणी दम्याचे रुग्ण असतील तर त्यांना पण ही माहिती सांगा. आणि त्यासाठी हे जनजागृतीचे जे कार्यक्रम असतात किंवा हे दिवस साजरे केले जातात हे याच्यासाठी असतात की पूर्णतः माहिती नसल्यामुळे जसं तुम्ही सांगितलं रुग्णांना भीती वाटते की मला याची सवय लागून जाईल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे त्याच्यासाठी हे कार्यक्रम, ह्या मुलाखती असतात. त्या काळजीपूर्वक ऐका म्हणजे तुम्हाला नीट उपचार घेता येईल. ॲक्च्युली कसं असते रुग्णांमध्ये हा खूप मोठा गैरसमज आहे की डॉक्टर खूप हाय पॉवरची औषधं देतात, या डॉक्टरने खूप हाय पॉवरचं औषध दिलं त्याच्यामुळे मला हा प्रॉब्लेम होते. तर मग बरेचसे आणि बऱ्याचदा काय राहते की आम्ही जेव्हा मेडिसिन प्रिस्क्राईब करतो तेव्हा त्याच्यावर स्ट्रेंथ लिहिली असते, टॅब्लेट 500 मिलीग्राम. त्यांना असं वाटतं 500 mg हे तर खूप मोठं औषध झालं. पण पॅरासिटामॉल 500 हा ॲडल्टमध्ये एकदम मिनिमम डोज आहे. त्याच्यापेक्षा खालचा डोस जर दिला तर तुम्हाला काहीच फरक नाही पडणार. तुम्हाला वाटणार की आपण औषध घेतलं पण त्याचा तुमच्या आजार बरा करण्यामध्ये काहीच रोल येणार नाही. त्याच्यामुळे पॉवर हे कसं असते माहिती आहे की पॉवर हे खूप वर्षानुवर्ष आपल्या ह्युमन बॉडीवर ट्रायल केल्यानंतर एक डोस डिसाईड केला असतो जो तुमच्या आजाराला बरा करण्यासाठी योग्य असतो. जर डॉक्टरने तुम्हाला एक विशिष्ट पॉवरचं औषध लिहून दिलं आणि तुम्ही तुमच्या मनाचाच गैरसमज करून घेतला की नाही यार डॉक्टरने हाय पॉवरचं दिलं असेल मी अर्धीच औषध घेतो, किंवा मला 2 टाईम सांगितलं ना मी एकच टाईम घेतो, किंवा मला 1 टाईम 1 गोळी सांगितली असेल तर मी 1 टाईम अर्धीच गोळी घेतो, तर त्यांना काय होणार माहिती आहे का की त्यांना तुमचा आजार बरा तर होणारच नाही, त्यांना तुम्हाला फायदाही काही होणार नाही. विनाकारण तुमचा वेळ वाया जाणार, तुमचे पैसेही वाया जाणार आणि तुम्ही 100% काही दिवसानंतर डॉक्टरकडे हे म्हणत असाल की बाबा मला सर बरंच नाही वाटलं. तर जो डोस डॉक्टरने दिला असते तो डोस तुमचं वय काय आहे, तुमचं वजन किती आहे, तुमचा आजार किती सिव्हिअरिटीज आहे हे सगळं विचारात घेऊन तुम्हाला त्या पॉवरचं औषध दिलेलं असते. त्याच्यामुळे डॉक्टरने तुम्हाला ज्या पॉवरचं औषध दिलं, जितके दिवस दिलं, ज्या टाईमला दिलं, हे योग्य जो सल्ला आहे तो योग्य तंतोतंत जर तुम्ही पाळसाल तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकते. सर यावर्षीची थीम जी आहे तर त्याबद्दल पण आपण आपल्या श्रोत्यांना थोडं जागरूक करूया. यावर्षी अस्थमाची जी वर्ल्ड अस्थमा डेची जी थीम आहे ते आहे ॲक्सेस टू अँटी इन्फ्लेमेटरल कंट्रोलर थेरपी फॉर एव्हरी अस्थमा पेशंट. आता मी मगाशी सांगितलंच तुम्हाला की ही अँटी इन्फ्लेमेटरी जी थेरपी आहे, अस्थमामध्ये 2 प्रकारच्या थेरपी आहेत. एक आहे ब्रॉन्कोडायलेटर थेरपी, जे तुमच्या फुफ्फुसातले जे श्वासनलिका आहे त्याला ज्या आकुंचन पावल्यात त्याला जे मोठे करतात, आणि दुसरी अँटी इन्फ्लेमेटरी थेरपी म्हणजे जे तुमच्या श्वासनलिकेवर सुजन आलेले आहे ते सुजन कमी करतात. आणि ह्या अँटी इन्फ्लेमेटरी थेरपी सगळ्यात पॉवरफुल थेरपी आहे अस्थमामधली. ब्रॉन्कोडायलेटर थेरपीपेक्षाही पॉवरफुल थेरपी आहे. कारण की ब्रॉन्कोडायलेटर थेरपी तुम्हाला एक क्षणिक हे देणार, रिलीफ देणार, पण अँटी इन्फ्लेमेटरी थेरपीमुळं तुम्हाला महिने काही त्रास नाही होणार जर तुम्ही व्यवस्थित जर घेतलं ते तर. आणि त्याचे साईड इफेक्ट एकदम निग्लिजिबल आहे, एकदम नगण्य आहेत. पण त्याचा दुसरा हे असा आहे की त्याचा अँगल असा आहे की ते थोडीशी कॉस्टली आहे. म्हणूनच आपण म्हटलं की ॲक्सेस टू अँटी इन्फ्लेमेटरी थेरपी टू ऑल अस्थमॅटिक पेशंट्स. कारण की ब्रॉन्कोडायलेटर थेरपी कम्पॅरेटिव्हली स्वस्त आहेत. अँटी इन्फ्लेमेटरी थेरपीमध्ये जे स्टेरॉइड ग्लुकोकॉर्टिकॉइड्स नावाचे जे औषध असतात ते कम्पॅरेटिव्हली थोडेसे महाग असतात. आणि महाग असल्यामुळे बऱ्याचदा काय करते की आम्ही पेशंटला लिहून देतो पण त्यांना वाटते की यार आपण हे नाही घेऊ हेच घेऊ. म्हणजे ब्रॉन्कोडायलेटर थेरपीमध्ये म्हणजे साल्बुटामॉल नावाचं औषध आहे ते एकदम स्वस्त आहे, पण त्यानं पेशंटला कसं आहे की बऱ्याचदा ते मग दिवसातून 3-4 वेळा घ्यावं लागते. थोडंसं बरं वाटते नंतर नेक्स्ट डेला परत घ्यावं लागते. पण जे अँटी इन्फ्लेमेटरी थेरपी आहे ते घेतल्यानंतर पेशंटला बरेच दिवस चांगला रिलीफ मिळतो. पण अफोर्डेबिलिटीच्या इश्यूमुळे बरेच लोक लवकर बंद करतात, काही दिवस घेत नाहीत, तो एक इश्यू आहे. त्याच्यामुळे हे थीम याच्यासाठीच ठेवलेली आहे की लोकांना ते परवडेल अशा याच्यामध्ये ते मिळावं आणि लोकांमध्ये त्याच्याबद्दल जागरूकता पण असली पाहिजे की हे थेरपी महत्त्वाची आहे. अँटी इन्फ्लेमेटरी थेरपीमध्ये जे आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. ठीक आहे, आपल्याला थोडेसे पैसे जास्त लागत असतील पण त्याचा फायदा पण आपल्याला खूप वेळासाठी किंवा खूप ड्युरेशनसाठी होतो. बऱ्याचदा काय करतात की लोक रोज आम्ही 2दा इनहेलर घ्यायला लावतो, पण काही पेशंट जे कमी किमतीचे असतात ना ते 4 वेळच घेतात. मग इनहेलर जे 1 महिना चालायचं असते ते 10 दिवस चालते. म्हणजे जर तुम्ही म्हणजे ओव्हरऑल जर विचार केला ते तेवढंच तर ते तेवढंच पडते. पण ते डॉक्टरच्या सल्ल्याने जर प्रॉपर जर केलं तर तुमचे पैसेही वाचू शकतात, तुमचा वेळही वाचणार आणि तुम्हाला जो त्रास होते तोही वाचणार. सर मला आता हे सांगा की आपण घरी काय काळजी घेतली पाहिजे किंवा आपलं फुफ्फुस निरोगी राहिलं पाहिजे म्हणून आपण काय केलं पाहिजे? आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत आहे की फुफ्फुस निरोगी राहण्यासाठी प्राणायाम, योगा हे खूपच सुंदर उपचार आहेत. सुंदर हे आहे. रोज आपण सकाळी उठतो,
प्राणायाम म्हणजे प्राणायाम करतो आपण, अनुलोम विलोम करतो. मुख्य म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करणं, श्वास नियंत्रित करणं, याची जर आपण रोज प्रॅक्टिस जर केली तर त्याचा इतका चांगला फायदा होते. ज्यांना अस्थमा नाही आहे त्यांनाही होते आणि ज्यांना अस्थमा आहे त्यांनाही होते. योगा आणि प्राणायाम हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरं, ज्यांना दमा आहे यांच्यासाठी फिजिओथेरपी, चेस्ट फिजिओथेरपी हा एक खूप चांगला एक उपचार आहे. तुम्हाला माहिती आहे, फिजिओथेरपी म्हणजे जे व्यायामाचे जे डॉक्टर्स असतात, आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी एक व्यायाम असतो. जसा हाताचा, पायाचा, मेंदूचा, तसाच फुफ्फुसाचा व्यायाम असतो. फुफ्फुसाचे चेस्ट फिजिओथेरपी जर तुम्ही शिकले एका योग्य फिजिओथेरपिस्टकडून तर ते तुम्हाला योग्य पद्धतीने समजून सांगतील. आणि ते जर तुम्ही अस्थमाच्या पेशंटने जर रोज रेग्युलर घरी केली तर त्याचा एकदम उत्तम फायदा होतो आणि तुमचे मेडिसिन्स पण कमी होऊ शकतात. आणि तुम्हाला जो वारंवार जे अस्थमाचे एपिसोड्स किंवा अटॅक येतात ते पण कमी होऊ शकतात. चेस्ट फिजिओथेरपी सगळ्यात महत्त्वाचं, योगा आणि प्राणायाम ह्या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचे म्हणजे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये, त्यांना खूप फायदा होतो. लसीकरणाचे आपण बरंच महत्त्व पाहतो, तर दम्यासारख्या आजारासाठी काही लसीकरण उपलब्ध आहे का? नक्कीच. आता बघा की मी तुम्हाला मगच सांगितलं की दमाच्या पेशंट इन बिटवीन एपिसोड एकदम नॉर्मल असतो. एपिसोड जेव्हा येते तेव्हा त्याला काहीतरी ट्रिगर असतो. पोल्युशनचा ट्रिगर असेल, घरातले पेटचा पोलन ग्रेन्स वगैरे असतील. सगळ्यात महत्त्वाचा दुसरा अजून एक ट्रिगर असतो, जे की तुम्हाला बऱ्याचदा आपण ऐकतो की आपल्याला सर्दी होते, घसा खोक होतो, म्हणजे जे रेस्पिरेटरी इन्फेक्शन असते, आपलं गळ्याचं इन्फेक्शन असते, तो पण एक खूप महत्त्वाचा ट्रिगर आहे अस्थमाच्या पेशंटमध्ये. समजा एखाद्याला अस्थमाच्या पेशंटमध्ये सर्दी पडसा, घसा दुखलं, घसाचं इन्फेक्शन झालं तर त्याला लगेच अस्थमाचा एपिसोड येऊ शकतो. तर आता हे एपिसोड वारंवार होतात आपल्याला, म्हणजे हिवाळ्याच्या पिरियडमध्ये पाहता की आपल्याला वारंवार सर्दी होते, तर किंवा एखाद्या वेळेस थंड काही आईस्क्रीम खाल्ली, थंड पाणी पिलो, लगेच घशाचं इन्फेक्शन झालं, सर्दी झाली, लगेच अस्थमाचा एपिसोड ट्रिगर होऊ शकते. आता हे जे इन्फेक्शन आहे हे इन्फेक्शन प्रिव्हेंट करू शकतो आपण. एक तर थंड पदार्थ ज्याच्यापासून आपल्याला होते त्या याच्यापासून काळजी घ्यायची, आणि ते जर आपण घेऊ शकत नसेल तर व्हॅक्सिनेशन, लसीकरण हे खूप महत्त्वाचं आहे. लसीकरणामध्ये कसं आहे, जो आपल्याला वारंवार जी सर्दी होते ते फ्लूची सर्दी असते, इन्फ्लुएन्झा व्हायरस असते तो, तर इन्फ्लुएन्झा व्हायरसची व्हॅक्सिन दरवर्षी आपण लावून घेऊ शकतो. पावसाळा सुरू व्हायच्या जस्ट अगोदर, म्हणजे साधारणतः जून ते ऑगस्टच्या दरम्यान जर समजा आपण ते व्हॅक्सिन लावून घेतली तर आपल्याला वारंवार होणारे जे फ्लू आहेत ते फ्लू आपण एकदम निग्लिजिबल, नगण्य स्वरूपात करू शकतो. आणि फ्लू जर आपल्याला कमी झाला तर आपला अस्थमाचा जो एपिसोड आपल्याला वारंवार येत होता तो येणार नाही. तो एक व्हायरस आहे. दुसरा एक निमोकोकल व्हॅक्सिन राहते. निमोकोकल म्हणजे निमोकोकस नावाचा हा एक बॅक्टेरिया, जीवाणू आहे. त्याच्यामुळं थोडेसे सिव्हिअर इन्फेक्शन होते, घशाचं इन्फेक्शन, बऱ्याचदा निमोनिया पण होते, तर तो पण आपण प्रिव्हेंट करू शकतो. त्याची निमोकोकस व्हॅक्सिन पण अवेलेबल आहे, तर ते पण आपण व्हॅक्सिन लावून घेऊ शकतो. हो, तर हे 2 व्हॅक्सिन खूप महत्त्वाचे आहेत दम्याच्या पेशंटमध्ये. नक्कीच. श्रोते हो, आज आपण जागतिक अस्थमा दिनानिमित्त दमाविकार तज्ज्ञ डॉक्टर तुषार बायस्कर यांच्याशी बातचीत केली आणि महत्त्वपूर्ण माहिती आपण डॉक्टर साहेबांकडनं जाणून घेतलेली आहे. सर, आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अगदी सोप्या भाषेमध्ये ही सर्व माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. थँक्यू मॅडम. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय.